माझं तर असं माझ्या केसमध्ये झालं की 12वी नंतर मोस्टली मी कधी पुस्तकात नाही. 12वी हां. पर्यंतच मी पुस्तक वाचले. त्यानंतर मी असं पुस्तक वाचण्यात असं कधी आलं नाही माझ्यात. असं नाही, म्हणजे हं, हं. पुस्तकं हातातनं निघून गेली माझ्यात. म्हणजे रीडिंग मध्ये मी अच्छा. राहिलो नाही जास्त. आणि मी मग असं तसं म्हणेन की तसं कोणावर झालंय की काय आत्ता, म्हणजे आत्ता मी आता एक 2-3 महिन्यापासून चालू केले परत रीडिंग करायला. मग तसं म्हणजे आत्ता बॅक तुम्हाला कधी वाटलं काय, म्हणजे असं तुमच्या बाबतीत झालं की तुम्ही रीडिंग मधून डिस्कनेक्ट झाला आणि काय तर हं. मोमेंट असेल की परत असं वाटलं की परत रीडिंग मध्ये जावं, असं काय झालंय का तुला बाबतीत? ह्याच्यावर माझ्याशी पण तसं एक घडलेलं. ज्या वेळेला म्हणजे जॉब लागला ऍक्च्युली टीचरचा, त्यावेळेपासून मग ते बंद झालं थोडं रीडिंग वगैरे जवळपास संपलेलं असं. मग माझ्या एका स्टुडंटनी ज्या वेळेला त्यांचं फेअरवेल होता त्यावेळेला माझ्या एका स्टुडंटनी मला एक बुक गिफ्ट केलं. आणि मला ते खूप म्हणजे हार्ड टच झालं की यार, आपण यांना काहीच दिलं नाहीये त्या मानानं आणि यांनी आपल्याला एक बुक गिफ्ट केलंय. आणि ते बुक खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला ते. कलेक्टेड शॉर्ट स्टोरी बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड अच्छा. आपल्याला सगळ्यांनाच मस्त. माहिती आहे. त्या रस्किन हम्म. बॉन्डचे शॉर्ट स्टोरीचं कलेक्शन आहे ते. भरपूर मोठं पुस्तक आहे ते. 500-700 पानाचं पुस्तक आहे ते. आणि म्हणजे आपण ते आपल्या 11वी-12वीला किंवा 10th मध्ये असताना त्यांच्या स्टोरीज जे वाचल्या, तर त्याच्यापेक्षा त्यांच्या स्टोरीज खूप वेगळ्या आहेत. खूप म्हणजे खूप वेगळ्या आहेत. ते एवढं भारी लिहितात. म्हणजे ते नेचरच्या बाबतीत आणि आता जसं शहाजी म्हटला की ते ऍक्च्युअल तुम्ही फील करताय तिथं. मी तिथं हं. उभारलोय. आणि त्यांचं हम्म. सगळ्यात बेस्ट वाटलं की ते असं कट करायचे. स्टोरी कंप्लीट नाही करत त्यांनी. कंप्लीट करत नाहीत इन द सेन्स अशा पॉइंटला येऊन सोडून देतात की आता तुम्ही विचार करा. ह्याच्या पुढे काय होईल? हम्म. काय काय तुम्हाला वाटतं याचा एंड होईल? तुम्ही ठरवा. म्हणजे तो माणूस तिथं अडकून राहतो. असं नाही की बाबा हा हे वाचलं स्टोरी संपली, संपला विषय. तसं नाही. तो असं त्याच्यात कॅच होतो. त्यावेळेला मग परत ते जुने आठवलं. मग आपण ते डिस्कशन करायचो. डॅन ब्राऊन वगैरे यांचे बुक्स. हम्म. परत थोडं थोडं ते तो पॉइंट होता की परत ते रीडिंगकडे यायला लागलं. अच्छा. मला हे माझ्याबाबत म्हणायचं आहे असं झालं की हा एक बोल बोल. मिनिट एकच एकच बोलायचं कंटिन्यू कर. बोल रे बाबा. म्हणजे हम्म. स्कूलमध्ये असताना माझे एक सर होते इंग्लिशचे सर डिसॉ सर म्हणून. त्यांचा मुलगा हम्म. आमच्याच वर्गात होता. तर त्याच्यामुळं आम्हाला ते सर रीडिंग खूप प्रमोट करायचे. त्याच्याकडे खूप स्टोरी बुक्स होत्या हे होतं. मग त्याच्यामुळे एक सवय लागली होती. आणि कॉलेजमध्ये सर्वेशांनी सनीमुळे सवय 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 लागली होती मला हम्म. रीडिंगची. एका तुम्हीच सोडला आहे कॉलेज नंतर असं असतं का ते? नाही, म्हणजे 12वी नंतर माझं पण कमी झालं वाचणं बुक खरं म्हणजे. हां. आणि मग मी काय केलं नंतर, त्यानंतर मी होतो ना, तर मी बुक्स घेतले विकत, पण कुठलंच बुक पूर्ण नाही वाचलं. अच्छा. हम्म. ते अ, अर्धा ते अर्धच. चालूच होतं. म्हणजे 1984 घेतलं, निम्मे पण वाचलं गेलं. काफका ऑन द शोर घेतलं, ते पण जरा वाचलं असेल सोडून दिलं मध्ये. तर माझा एक मित्र म्हटलं की असं करत जाऊ नको, सवय लागते. कारण जर तुम्ही एखादी गोष्ट घेतली असेल तर ती पूर्ण नाही नेली ना, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट तसंच रिपीट करत जात. तर मग मी काही रनर वाचायला चालू केलं, ते संपवलं मग. त्यानंतर मग जरा आहे म्हणजे वाचते वगैरे खूप खूप. मी नाही हे मध्ये काय असतं केलं म्हणजे माहितीये का, की म्हणजे वाचायला मला असं इंटरेस्ट नाही, असं मला वाचण्याचं असं पुस्तक घेऊन फिरण्यापेक्षा ना, मी म्हणलं एकदा ऑडिओ बुक्स ट्राय करूया. मग हे काय तर आपल्याला हे कसं तर मिळतच की हम्म. ऑडिबलचं फ्री ट्रायल्स. हं. मग ते गुगल पे ऑडिबलचे फ्री ट्रायल्स करून माझ्याजवळ आता काय तर ऑडिबलचे काय तर 7-8 पुस्तकं आहेत. पण तेच आहे की मला ते जरा थोड्या पॉइंट नंतर एक ठीक आहे, एक एक दोन वेळा ऐकून होतंय खरं. ऑडिबलचा मला जरा असा एवढा पॉइंट वाटला नाही. नाही, तुम्ही कधी ट्राय केलाय का ऑडिओ बुक्स? नाही, मला पण ते तेवढे हेच वाटत एंगेजिंग नाही. वाटत तो नाही. फीलच येत नाही. हा, फील येत नाही एंटरटेनिंग त्याचा. पण फीलच येत नाही ना. आपण बुक वाचताना कसं त्याच्यामध्ये असं पूर्ण अडकून इमर्स होतो ना, त्याच्यामध्ये सगळं फील करू शकतो आपण. ते ऑडिओ बुक मध्ये येत नाही. मला एवढं तुम्ही सांगायला लागलाय, मी कनेक्टच करू शकत नाही तुमच्याशी. मी पुस्तक एवढं मन लावून वाचलंच नाही. अभ्यासाची पुस्तकं नाही, वाचली नाही, हे तर लिहिलं आमची. बुक रिडिंगचं कसं राहतं की तुमचा स्वतःचा पेस राहतो आणि त्यानुसार तुम्ही हं. वाचत जाता. हा. ते मला सगळ्यात मेन पदार्थ राहतो. अजून आठवतंय, सर्व्या कटलं तर पुस्तक वाचालता. काय सुरू? तू मला सांगायला तर वाटलं स्टोरी. तू वाटलं तर की नाही वाटते मला वाटतं की
मोबाईलच्या लाईटमध्ये पुस्तक वाचत होतास ना तू? अच्छा. मृत्युंजय होतं त्यावेळी. कुठलं? ते हां. पुस्तक खतरनाक आहे यार. म्हणजे एका रात्री संपलेलं असं काहीतरी. ऍडिक्टेड होत होता. हां. मी अं, आता लास्ट 2 त्या- मंथ पासून बुकच्या बद्दल शेवटचं पॉईंट मला म्हणायला गेलं तर लास्ट 2 मंथ पासून एक बुक वाचलं. मला ते पर्सनली चांगलं वाटलं. एक कुठलं ते मक्तूब म्हणून आहे. पावलो पावलो कोएल्हो ना? पावलो कोयलो. हम्म. म्हणजे ते पण सेमच आहे. प्रत्येक पानावर एक वेगळी स्टोरी आणि प्रत्येक पानावर एक जास्तीत जास्त 2 पान, 2 ते 3 पानांमध्ये एक स्टोरी म्हणण्यापेक्षा एक थोडक्यात इन्स्टन्स, एक लाईफ लेसन असल्या टाईप आहे. मग ते पहिला मी वाचलं. ते जरा असं मला चांगलं वाटलं. त्यानंतर मी आता जे वाचायला घेतलं पण अर्ध्यातच सोडून दिलंय मी परत ते हेच आहे. हॅरी पॉटर आणि कर्स चाइल्ड. हॅरी पॉटर अच्छा. अँड द कर्स. ते प्ले आहे ना ते पण प्ले हा सारखं आहे प्ले राईट त्याचं आहे. writing. तो बुक नाही आहे. बुक ऍक्च्युली नाही आहे ती प्ले स्क्रिप्ट आहे. त्याच्यामुळे पण जरा डिस्कनेक्ट होतोय मला. मी पहिले 2 अच्छा. ऍक्ट वाचले. 4 ऍक्ट आहेत त्याचे एकूण. 2 ऍक्ट वाचले. त्यानंतर मला असं ते बुक मधून जसं एक फील येतं ना, फ्लो येतो स्टोरीचा. तो स्टोरीचा फ्लो मला वाटला नाही. प्ले राईट असल्यामुळं. हम्म. हा मग मी सांगालतो की जसं हा. तुम्ही असं एवढं कष्ट देऊन वगैरे पुस्तक वाचताय. सर्व्या तर मोबाईलच्या लाईटीत पुस्तक वाचतोय. एका रात्री संपलं. त्यांच्या मम्मीनं रागवली त्याला पुस्तक वाचू नको हो. रात्री म्हणून. म्हणजे एवढ्या लेवल पर्यंत. नाही, नाही, ते मला होतं मला हे यार. त्यावेळी आमच्या मला घरात शक्यच नाही. माझ्या तर घरात पुस्तक वाचून येऊन रागवत नाहीत कधी. मला आठवतंय काय म्हणजे आय गेस सनीची बुक होती एंजल्स अँड डिमन्स काहीतरी आणि त्यानं सर्वेशला दिला होता आणि तो एका रात्रीत वाचून दुसऱ्या दिवशी आणला होता ती बुक. आठवतंय काय? तेच की. आणि अवघड आहे बाबा. सेम कुणाची तरी बुक होती म्हणजे तुमच्या दोघांपैकी कुणाची तरी होती. आपलं काय पोचेची कुठली स्टोरी ती? मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. हा Three थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. ती मराठीमध्ये होती. ती मी बहुतेक सर्वेशचीच होती. ती घेतली होती काय सर्वेश का सनीचीच होती आणि ती घेतली होती सनीचीच मी ती होती वाटतं ती. 3-3.5 महिने माझ्याकडे पडली होती. मी 3-3.5 महिने वाचत होतो तिला. एक तर मराठीत होती ना त्यामुळे खूप वेळ लागत होता वाचायला. पण मला वाटतं की मी बुक वाचण्याचं जे हे होतं ना ते या आपल्या ग्रुपमुळे मी हे झालं. हा, आपलं म्हणजे माझं कॉलेजमध्ये माझं वगैरे होतं. लाईक मी मला वाटतं की काय थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ मी लायब्ररी मधनं घेतलं होतं. पूर्ण पुस्तक वाचलं आणि त्याच्यात लाईक दुसऱ्या आठवड्यातच काय पोचीचं ट्रेलर लॉन्च झालं होतं. आणि म्हणजे तुम्ही वाचताय आणि ते बघताय तुम्ही तो व्हिडिओ म्हणजे एकदम खतरनाक फिलिंग होतं ते. त्यानंतर मग डॅन ब्राऊन वगैरे त्याच्यामुळे एंजल्स अँड डेमॉन्स मूव्हीज बघा वगैरे मग ते भारी होतं ते त्या. आठवतंय का आपण ते माझ्या बाबतीत तर सगळं म्हणजे श्रेय सनीलाच जातं कारण ऍक्च्युली आपल्या ग्रुपमध्ये ते ट्रेंड जो आणला बुक्सचा किंवा ते जे बुक्स असतात डॅन ब्राऊन वगैरे या गोष्टी तर सनीनं मला पहिल्यांदा सांगितलं. म्हणजे असं काहीतरी असतं द दा विंची कोड सनीनं एवढं त्याच्याविषयी असं मोठं हे सांगितलं की यार बघूया तरी खरोखर ते बुक आहे का त्या लेवलचं ती मूवी आहे का म्हणजे पहिल्यांदा तिकडे घेऊन जाणार तर सनीच होता आणि त्याच्याकडे भरपूर पुस्तकं होती म्हणजे जी फेमस पुस्तकं होती त्याचं कुठलंही नाव घ्यावं त्याच्याकडे असायचंच आणि द्यायचं घे वाच त्याच्यामुळं खरं तर बुक्स आमचं हे झालं. पुस्तक अजून 12वी माझ्याकडे पर्यंतच माझं हे झालं की कोणतं इन्फर्नो माहिती आहे का दिलेलंच तू मला. माझे लिटरली डॅन ब्राऊनची 4 पुस्तकं होती माझ्याकडे. 4ची पुस्तकं गायब आहेत आता माझ्याकडनं. मला तर माहितच नाही कुणाकडे काय आहे. इन्फर्नो दिला होता सर्वेशनं मी म्हणते वाचतोय मी वाचायला त्याला पण खूप टाइम घेतलेला आणि ते अजून माझ्याकडे इन्फर्नो एवढी एक्सप्लोरेटिंग स्टोरी नव्हती खरं म्हणजे. चांगली होती.